नमस्कार. मी टी डी वाघमोडे सर, इंदापूर. आज मी आपणासमोर आई, जननी, माता माऊली, खरोखरच तिचे अनंत उपकार आपणावर आहेत, अशा आईची महती मी थोडक्यात आपणासमोर मांडणार आहे. शब्दही अपुरे पडतील असे आईचे अनंत उपकार आपल्यावरती आहेत. तिचे कितीही ऋण फेडलं तरी फिटणार नाहीत असे अनंत उपकार करणारी आई, आपल्याला जन्म देणारी आई, आपल्याला लहानपणापासून मोठेपणापर्यंत वाढवणारी आई, आपल्या प्रत्येक सुख दुःखामध्ये सोबत असणारी आई, आपल्याला दुःख झालं तर दुःखामध्ये असणारी आई, आपण आनंदात असलं तर आपल्याला सोबत आनंद व्यतीत करणारी आई, आपण बाहेर जाताना आपली काळजी घेणारी आई, आपण घरात असताना सुद्धा आपण चुकलो तर समजावून सांगणारी आई, घराचं घरपण असते ती आई, घराचं मांगल्य असतं ती आई. खरोखरच ज्यांच्या घरात आहे आई, त्यांच्या घराला ती घरपण देई. आज ज्या घरामध्ये आई आहे त्या घरामध्ये माया, ममता, वात्सल्य, करुणा, दया, शांती, साक्षात लक्ष्मी देवीचा वास असतो. कारण आई म्हणजे साक्षात लक्ष्मी. म्हणून रात्रंदिवस आपल्या घरच्या लक्ष्मीची आज आपण पाहतोय की नवरात्र उत्सव चालला आहे. आपण सर्वजण लक्ष्मी आईची, लक्ष्मी देवीची, आई अंबाबाईची रात्रंदिवस मनोभावे सेवा करतोय. पण ती सेवा करत असताना आपल्या जन्म दिलेल्या, आपल्याला 9 दिवस तिच्या पोटामध्ये वाढवलेल्या, हाताचा पाळणा करून रात्रीचा दिवा करून वाढवलेल्या आपल्याला, आपल्या आईला मात्र कधीकधी आपण विसरतो. कृपया आई आहे म्हणून तर आपलं अस्तित्व आहे. आईनं वाढवलं म्हणून तर आपण हे जग पाहतोय. आई आपल्यासोबत आहे, आपल्यासोबत होती, आपल्यासोबत असेल म्हणून तर खऱ्या अर्थानं तुमचं आमचं या जगात अस्तित्व आहे. म्हणून कल्पना करा, ज्यांना आई नाही ना त्यांना विचारा, आई या शब्दाचं मोल काय असतं. बघा, जगण्याच्या धडपडीत आपण घर जर सोडून गेलो तरी संध्याकाळच्या वेळेला आपल्याला आठवण येते ते आपल्या माया, ममता, वात्सल्य, करुणेचा सागर असणारे आपल्या आईची. कारण तिच्या आठवणी, आईच्या आठवणी कधीच सुटत नाहीत. आईच्या आठवणी मनातून कधीच मिटत नाहीत. आयुष्यातलं आई नावाचं पान आणि तिचं वास्तव्य, तिचं मांगल्य, तिचं प्रेम आपल्यावरचं कधी मिटत नाही. मग अशाच पद्धतीचं प्रेम आपल्या आईवरती असलं पाहिजे. जरी आपली दुसरी लक्ष्मी म्हणजे आपली होणारी बायको आपल्या घरात आली असली तरीही आई लाख मोलापेक्षा, आईचं मोल खरोखरच लाख मोल आहे. ते मोल कवडी मोल होऊ देऊ नका. ते प्रेम, ती माया, ती ममता, ती वात्सल्य, ती करुणा जिवंत ठेवा. तिला आपलंसं करा. आज जरी ती म्हातारी झाली असेल तरीसुद्धा ती खरोखरच रात्रंदिवस तिनं दुःखी कष्टी होऊन कधीही आपल्याला दुःख दिलं नाही. प्रत्येक गोष्टीचं दुःख तिनं स्वतःवर घेतलं. पण आपल्यावर अखेरच्या श्वासापर्यंत ती आपल्यावर प्रेमच करत राहिली आणि राहत आहे. अशा जन्म दिलेल्या आईला विसरू नका. कारण रात्रंदिवस आपणच तिच्या पंखाखाली, आजपर्यंत खऱ्या अर्थाने तिने तिच्या पंखाची ऊब दिली म्हणून तर खऱ्या अर्थानं आपण हे जग पाहू शकलो. आज तिने तिच्या पंखाची ऊब दिली नसती तर खऱ्या अर्थानं आपण तिनं तिच्या पंखाखाली घेतलं नसतं, पंखाची ऊब दिली नसती
तर कदाचित हे जग तुम्हाला पाहता आलं नसतं. म्हणून सांगतोय, आई नावाचं पान आणि तिची आठवण खरोखरच जीवनामध्ये आईला कधी विसरू नका. जोपर्यंत आई नावाचं पान आपल्या आयुष्यात आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं आयुष्य जगण्याला अर्थ आहे. कारण तिच्यामुळंच आपलं अस्तित्व आहे, तिच्यामुळंच आपण आहोत. तिनंच आपल्याला जग दाखवलं आहे, तिनंच आपल्याला या जगातील प्रत्येक गोष्ट दाखवली. म्हणून आपल्या जन्मदात्या आईवरती प्रेम करा, आपल्या आईवरती प्रेम करा. तिच्या डोळ्यात कधी अश्रू येऊ देऊ नका. कारण तिच्या डोळ्यात जर आसवं आपण आपल्याला जन्म देऊन आणत असाल तर आपण आपलं जीणं हे खऱ्या अर्थानं कसं जगत आहोत. आपण आपल्या माता माऊलीला जर आनंदानं जगवत नसेल, आनंदानं तिला म्हातारपणी खाऊ घालत नसेल, आनंदाचं बोल तिच्यासोबत बोलत नसेल तर खऱ्या अर्थानं आपलं जीणं कसलं, त्या जिण्यालाही अर्थ नसणं. म्हणून सांगतोय, कृपया आपली आई, ममतेचा सागर असलेली आई, तिला शेवटपर्यंत जपा. तिला कधी दुःखी कष्टी होऊ देऊ नका. तिला नेहमी आनंदी ठेवा. कारण आजपर्यंत तिनं आपणाला आनंदी ठेवलं आहे. आता आपली वेळ आहे खऱ्या अर्थानं तिला आनंदी ठेवायची. आणि शेवटच्या श्वासापर्यंत, तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत तिला आनंदी ठेवून 2 वेळ पाहिजे त्या गोष्टी तिच्यासाठी करून, तिच्या लक्षात घ्या, तिच्यासाठी आनंदाचा घास तिला भरवून तिला नेहमी आनंदी ठेवा. साक्षात लक्ष्मीचा वास आईच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या घरात राहील. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडल्यास जसे शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.